आहेत ना आजी? नाही गाडी. आणि हा दुपारी येऊन गेला का काल? हा दुपारचा उदान, आज- आजचा उदान, आजचा उदान अच्छा. चालूच आहे. इकडे बघा हे सगळं आता चालत येते. पौर्णिमेचं उदान चालू. गाड्या येत नाहीत त्या कारणामुळे लोक सुद्धा चालत येत आहेत इकडे. आणि आता अमावस्येचा येऊन या ना, काल अमावस्या ना. कालची परवाची अमावस्या झाली हा आणि आजचा नावा दिवस. हा. आता अजून पौर्णिमा आली की तो आणखी उदान वाढवलं. म्हणजे पौर्णिमेला मोठा येतो मोठा उदान. त्याच्यापेक्षा? सगळं पाणी बाहेर फेकलं जातं. म्हणजे अजून पौर्णिमेपर्यंत अजून हा उदान राहील. जय शिवराय मित्रांनो, मी ते प्रथम पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आपण व्यास गावाकडे आलो आणि व्यास गावाकडे आल्यानंतर जो दरवर्षी अमावस्येचा जो उदान येतो, मोठा समुद्रामधून जी घाण फेकली जाते, समुद्र खवळतो पूर्णपणे आणि समुद्राचं पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आणि समुद्राला एक बोलतो आपण करंट येतो मोठ्या प्रमाणामध्ये आणि तो समुद्र त्याच्या आतमध्ये जेवढी घाण असते ती घाण बाहेर फेकते. तर तो काल झाला. आपण आज आलो. आपल्याला काल यायला मिळालं नाही कारण का आपण बाहेर होतो. इकडे बघा रस्त्यावरती दगडी फेकलेत. अजून तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो. संपूर्णपणे रस्ता पॅक झालाय. गाड्यांचे यायचे प्रॉब्लेम झालेत. वारा बघा किती लागतो समुद्रकिनारी आल्यानंतर. एवढा वारा हा रोज नसतो, पण आज आणि एक 4-5 दिवस हा वारा खूप राहील कारण का उदान येणार आहे. आय थिंक अजून एक जर तो आला तर पुन्हा एकदा आपण येणार आहोत. तर माझा आवाज सुद्धा कमी येत असेल तुम्हाला. बघा दाखवतो पुढे गेल्यानंतर तुम्हाला किती घाण आहे ते. तर मित्रांनो, दरवर्षी आपण व्यासगावामध्ये येत असतो आणि व्यासगावामध्ये येत असताना जो वर्षाचा अमावस्येचा उदान असतो तो मोठ्या प्रमाणामध्ये इथे येत असतो. मोठ्या प्रमाणामध्ये लाटासुद्धा येत असतात. तर तो उदान काल येऊन गेला. तर बघायला गेलो तर इकडे बघा, इकडे आपलं सर्व घाण दिसतंय. ही दगडी आहे, ती दगडी फेकली गेली आहेत समुद्रामधून आणि आता समुद्र पण खवळलाच आहे. आणि इकडे आल्यानंतर इकडे सुद्धा बघताय, इकडे सुद्धा दगड आहेत रस्त्यावरती. त्याच्यानंतर पुढे सुद्धा घाण आहे, दाखवतो तुम्हाला. तर इकडे बघायला गेलो तर इकडे संपूर्णपणे काचेच्या बॉटल, त्याच्यानंतर प्लास्टिकच्या बॉटल, लाकडं वगैरे. तर व्यासगावामध्ये काही असे म्हणजे रहिवासीसुद्धा आहेत आणि बाहेरची लोकंसुद्धा आहेत, जे म्हणजे हे आजी वगैरे आहेत. तर हे बघा लाकडं नेत आहेत कारण काही लाकडं जर इथे कंटिन्यू राहिली तर इथे अजून घाण वाढते आणि खूप गाड्यांना पण यायला प्रॉब्लेम होतो. तर ही लाकडं अशी घेऊन जातात. आता गाड्या सध्या नाही येतात ना आजी? नाही गाडी. आणि हा दुपारी येऊन गेला का काल? हा दुपारचा उदान, आज- आजचा उदान, आजचा उदान अच्छा. चालूच आहे. तर इकडे बघा हे सगळं आता चालत येते. पौर्णिमेचं उदान चालू. गाड्या येत नाहीत त्या कारणामुळे लोक सुद्धा चालत येत आहेत इकडे. आणि आता अमावस्येचा येऊन या ना, काल अमावस्या ना. कालची परवाची अमावस्या झाली हा आणि आजचा नावा दिवस. हा. आता अजून पौर्णिमा आली की तो आणखी उदान वाढवलं. म्हणजे पौर्णिमेला मोठा येतो मोठा उदान. त्याच्यापेक्षा? सगळं पाणी बाहेर फेकलं जातं. म्हणजे अजून पौर्णिमेपर्यंत अजून हा उदान राहील असे इथले सुद्धा लोक म्हणतात. आणि इकडे घाण बघतोय आपण. हा आषाढी एकादशी होईपर्यंत. आषाढी एकादशी होईपर्यंत इकडे उदान येतच राहील कारण का. आणि त्यावेळेला पाणीसुद्धा खूप फेकलं. आताच बघतोय आपण इकडे रस्त्याला घाण किती आहे. इथे कचरासुद्धा आहे आणि इथे काचेच्या बॉटलसुद्धा येतात. जर गाडी चालवायला खूप भीती वाटते. हे बघा इथे काचासुद्धा आहेत. गाडी चालवायला भीती वाटते कारण का काचांमुळे टायर पंक्चरसुद्धा होऊ शकते. हे बघा काटे बघा. आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला रोडसुद्धा दाखवतो मी. रोडसुद्धा खचत चालला आहे. आणि जर तुम्ही आता इकडे येणार असाल तर थोडं थांबा कारण का इकडे मोठ्या गाड्या तर पास होत नाहीत. इकडे दाखवतो पुढे गेल्यानंतर तुम्हाला अजून घाण किती आहे ते. चला जाऊया पुढे बघूया. बघता मित्रांनो, या आता घाण साफ केले. ज्यावेळेला मगाशी आम्ही गेलो त्यावेळेला इथे ही घाण साफ केली नव्हती. ही बघा आता घाण साफ केली आहे गाडी जाण्यासाठी मधून. आणि इकडे बघा काट्या वगैरे खूप कचरा फेकतो समुद्र बाहेर. पुढे गेल्यानंतर अजून तुम्हाला दाखवतो. इकडे बघता मित्रांनो दगडी फेकलेत. तर तुम्ही काय म्हणू शकता, समुद्राच्या पाण्याला एवढा करंट असू शकतो का जो समुद्र बाहेर मोठमोठी दगडीसुद्धा फेकू शकतो? तर बघतोय आपण. इकडे दाखवतो पुढे गेल्यानंतर तुम्हाला साफ कसे करता येत कारण का गाववाल्यांच्या सुद्धा गाड्या आहेत तर त्यासुद्धा यायला प्रॉब्लेम होतो. त्यासुद्धा दाखवतो तुम्हाला. इकडे थांबा. इकडे सुद्धा घाण बघू शकता तुम्ही. आणि ही बघा ही सुद्धा घाण. आणि इकडे बघा तर गावातलीच गाडी आहे त्या कारणामुळे त्यांची गाडी आहे स्वतःची. तर ती गाडी येण्यासाठी थोडं साफ करतायत. म्हणजे थोडी घाण बाजूला काढतायत कारण का गावातली गाडी गावात घेऊन जायचं आहे त्यांना. त्या कारणामुळे ते घाण थोडी बाजूला काढतायत. इकडे बघा खूप प्रॉब्लेम होतो गाड्यांना यायला. आणि बस वगैरे तर आता इकडे येतच नाही. काही लोक चालतसुद्धा येतात. गाड्यांचा खूप प्रॉब्लेम होतो. अजूनसुद्धा उदान येणार आहे. तुम्हाला बघूया आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं आहे. तर इकडे बघतोय आपण समुद्राचं पाणी अजूनसुद्धा पूर्णपणे क्लिअर नाही झालं आहे. आणि इकडे बघा ही घाण बघा कंटिन्यू घाण आहे इकडे. अजून किती दिवस अशी घाण राहणार आहे काय माहिती.
बघा गाडी बघा कशी नेत आहेत, कारण का इथून जागा बघ एवढीशी आहे आणि इकडे घाण एवढी झाली आहे की विचारू नका. खूप प्रॉब्लेम होते. बघा गाडी बघा अशा पद्धतीमध्ये नेता येते. गाडी न्यायला सुद्धा खूप त्रास होते. जर बाईक न्यायला एवढा त्रास होत असेल तर फोर व्हीलर इथून कशी यायची, कारण का इथे काट्यासुद्धा खूप आहे. तिथे याच्यातून फोर व्हीलर येणं जर खूप अवघड होऊन जाईल. जर तुम्ही इकडे नवीन असाल तर इकडे बघा ही घाण जमले, पण इथे खड्डा आहे, हा पाण्यावरती घाण साचले आहे. तर कधी आला तर अशा कडेला गाडी घालू नका, कारण का खूप प्रॉब्लेम होऊन जाईल. आणि इकडे बघा पुढे गाड्या थांबल्या आहेत. हे बघा इकडे बघा बघतोय आपण, इकडे गाडी बघा कुठे लावली. आणि हे गावातले आहेत, पण गाडी बाहेर लावून इथून चालत गेले होते, आता आलेत इकडून. इकडे बघा गाड्यासुद्धा उभ्या आहेत तिथे. आणि घाण बघू शकतो आपण किती आहे. हे दादासुद्धा गावातलेच आहेत, त्यांचीसुद्धा गाडी बाहेर उभी आहे, पण ते इथे कचरा सर्व साफ करतात आणि इथून गाडी नेत आहेत. तर गाडी न्यायला खूप प्रॉब्लेमसुद्धा होतो आहे, कारण का उदान आल्या कारणामुळे रस्त्यावर जेवढी घाण बाहेर पडली आहे ती घाण बघतोय आपण इथे किती आहे बघा. इकडे बघतोय आपण ही लाकड बघा, हा लाकूड बघा एवढा आहे. हा जवळजवळ झाडच आहे म्हणायचं बघायला गेलो तर आपण. तर हा झाडसुद्धा रस्त्यावर फेकला गेला इथून. तर बघू शकता एवढी मोठी मोठी दगडीसुद्धा रस्त्यावर फेकलेली आहेत. तर विचार करू शकता पाण्याला किती मोठा करंट असेल. आणि इकडे सुद्धा बघा, हे बघा इकडे सुद्धा लाकडं बघा किती मोठी मोठी फेकली आहेत इकडे बघा. तर हा वर्षातून ज्या वेळेला मोठी अमावस्या आणि पौर्णिमेचा जो पॅसेज असतो, म्हणजे जे म्हणतात आषाढी एकादशीला सुद्धा निघतात लोक, त्यावेळेला जो पौर्णिमेचा जो लास्टचा पॅसेज असतो तोपर्यंत, अमावस्येपासून तर पौर्णिमेपर्यंत हा असा उधाण येत असतो. आणि खूप इथे रस्त्याच्या बाजूला मेन आपला जो संरक्षण बांध असतो, जो बांध असतो मोठा, तो नसल्या कारणामुळे रस्त्यावरती घाण किती येते. आणि येथील लोकांना आणि बाकीचे जे येणे जाणे पर्यटक लोकसुद्धा आहेत, म्हणजेच बाजूच्या गावामधली सुद्धा गाड्या वगैरे आहेत, त्यांनासुद्धा यायला इथे प्रॉब्लेम होतो, इथून चालत जायला लागतं. तर बघा ही अवस्था बघा. इकडे आपण या रोडची अवस्था बघतोय, हा जो डांबरी रोड आहे त्या रोडची अवस्था बघतोय. आणि या झाडाखालची सुद्धा माती गेली आहे. तर इथे हा जो झाड दिसतोय तुम्हाला पूर्णपणे, तर तिथपर्यंत माती होती. आणि पण आज आपल्याला इथे काहीच पाहायला मिळत नाही. आणि हा रोड खचला आहे संपूर्णपणे, माती गेला आहे. तो खचू शकतो रोड, पाणी कंटिन्यू चालू असल्या कारणामुळे रोडसुद्धा खचू शकतो. तर इकडे आपण बाजूला जो बांध असतो, जो समुद्रकिनारी एक बंधारा म्हणतो आपण संरक्षण, जो पाणी येतो तो त्या अडण्यासाठी जो बांध असतो तो बांध नसल्या कारणामुळे ही आज अवस्था अशी झाली आहे. तर एकच सांगू इच्छितो की इथे या रस्त्यावरती जे नागरिक आहेत त्यांनी लक्षसुद्धा दिलं पाहिजे. आणि जे मेन आहेत येथील त्यांनीसुद्धा रस्त्यावरची लक्ष दिलं पाहिजे. आणि हा बांध लवकरात लवकर बांधून घेतला पाहिजे, त्याशिवाय हे पाणी अडू शकत नाही आणि रस्त्यावर जी घाण येते ती घाण थांबू शकत नाही. तर मित्रांनो, समुद्राच्या लाटांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण तुमच्यापर्यंत अशाच चांगल्या व्हिडिओ पाठवत जाऊ. आणि आता पावसाळा तर चालूच आहे, अजूनसुद्धा खूप सुंदर आणि कुठे काय घडतं या व्हिडिओ येणारच आहेत. तर चला आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.